त्याचे ब्रह्मप्राप्ती होईल. सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर ब्रह्मप्राप्ती होणार आहे. नाथ महाराज म्हणतात न लगे आणि तो उपाय धरी सद्गुरूंचे पाय. नाथ महाराजांनी सांगितलं दुसरा कोणताही उपाय नाही. खरं तर परमात्म्यापर्यंत जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत. मात्र भगवंतानं श्रीमद भागवतामध्ये आपल्याला आम्हाला सांगून ठेवलंय नरवधेति माम योगो न सांख्यम धर्म एवच न स्वाध्याय तपस्त्यागो निष्ठापूर्ती न दक्षिणा व्रतानि यज्ञश्चंदांसी तीर्थानि नियमायमाः यथा वरुधे सत्संगः सर्वसंगापो माम. सत्संगासारखा दुसरं कुठलंही साधन भगवंताच्या प्राप्तीसाठी सोपं नाहीये. सत्संग म्हणजे काय? सद्गुरूंची शरणागती आहे. म्हणून सद्गुरू हे असं एक तत्व आहे की ज्याच्या संबंधानं संत महात्म्यांनी सांगून ठेवलंय तनु मनु जीवे चरणासी लागावे अगरवता करावे दास्य सकल. सद्गुरूंची शरणागती करायची तन मन धनानी आणि दास्य जर करायचं असेल तर अगर्वता करावे. मी अमुक आहे, मी तमुक आहे. सद्गुरूंच्या समोर आपण स्वतःचा मोठेपणा सांगू नये, कारण सद्गुरू हे मोठं तत्व आहे आणि सद्गुरूंच्याकडे कधी मनुष्य बुद्धीनं बघू नये. हा एक महत्वाचा सिद्धांत लक्षात घ्या. सामान्यपणे होतं कसं, अनेक उदाहरण आपण आपल्या डोळ्यासमोर आहे. एखादा माणूस एखाद्या गुरूंच्या शरणागतीमध्ये जातो आणि शरणागतीमध्ये गेल्याच्या नंतर अनुग्रह घेतल्याच्या नंतर आता त्याला दोष दिसायला लागतात. पण शास्त्र असं सांगतं की गुरु शिष्याला बाद करू शकतो पण शिष्य गुरु बदलू शकत नाही. बरं का, ही गोष्ट लक्षात. जर शिष्य अपात्र असेल तर त्या शिष्याला निष्कासित करण्याचं सामर्थ्य सद्गुरूंमध्ये आहे. मात्र शिष्याला जर असं वाटलं की नाही हा गुरु नाही जरा तो गुरु बरा आहे, तसं चालत नाही. एकदा गुरु मंत्र घेतला, एकदा अनुग्रह घेतला की बास झालं आभार राहिलो निश्चिंती, अशी त्याची अवस्था होऊन जाते. सद्गुरूंच्याकडे मनुष्य बुद्धीनं कधी बघायचं नाही. संत नवती जगा माणसा त्यासारखे, या न्यायाप्रमाणे सद्गुरूंच्याकडे तसं बघायचं नाही. म्हणून न लगे आणि उपाय, अनेक उपाय आहेत. मात्र इतर कोणत्याही उपायानं भगवंतापर्यंत पोहोचता येते धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरु वाचुनी सांभाळे दासो होया सद्गुरु वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय. आधी आधी तुकोबराय सांगतात आधी सद्गुरूंचे पाय पकडायचे, कारण त्यांच्याशिवाय परमार्थामध्ये आपली सोय कोणी जाणणारा नाही. म्हणून धरावे ते पाय आधी आधी. नाथ महाराज सांगतात न लगे आणि उपाय धरी सद्गुरूंचे पाय. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी वंदावे पवित्र. चरणतीर्थ म्हणजे पायाच्या द्वारा पाणी टाकल्यानंतर जी पायाची धूळ रजकण त्या पाण्यामध्ये जातात. नाथ महाराज म्हणतात ते पवित्र अति पवित्र आहे. देहाच्या दृष्टीनं पाय हे सर्वात खाली आहेत. त्या पायाची ही खालची बाजू तळपाय आहे. त्या तळपायालाही लागलेले रजकण हे पाण्यानं धुतले जातात आणि ते धुतलेलं पाणी सुद्धा शिष्यासाठी पवित्राती पवित्र. म्हणजे सद्गुरूंची नीचाती नीच गोष्ट शिष्यासाठी पवित्राती पवित्र असली पाहिजे, ही भूमिका आहे. सद्गुरूंचे चरणतीर्थ मस्तकी बंदावे पवित्र. एका जनार्दनी सद्गुरु हाची भवसिंधूचा तारो. या भवसागरातून तरायचं असेल तर सद्गुरूंची शरणागती गरजेची आहे. नाथ महाराजांचं एक प्रमाण आहे. पालखी बरोबर येणाऱ्या लोकांना माहिती आहे. आपण ब्रिदावळीमध्ये म्हणतो तार येले येणे श्री गुरु नायके कोधाची कासे लावणी कौतुके या भवसागरी झाला से तारू परतुनी काय कळकायचा मायापुरू वचनाचे निघाले संशय छेदिले अनेकत्व मोडून एकत्व जोडीले एका जनार्दनी घेतला कडीये संचला प्रपंचला गेला थडीये. नाथ महाराज म्हणतात मला सद्गुरूंनी या संसार सागरातून तारलं, म्हणजे एका तीरापासून दुसऱ्या तीरापर्यंत नेलं आणि दुसऱ्या तीरावर पोहोचल्यानंतर मला कशातून तारलं हे जेव्हा मागे वळून बघितलं, नाथ महाराज म्हणतात कशातून तारलं याचाही विसर त्यांनी पाडून टाकला. अशी अवस्था सद्गुरू करत असतात. आणि म्हणून सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये जाणे हा अत्यंत महत्वाचं आहे. गुरु आणि सद्गुरूमध्ये भेद आहे, लक्षात ठेवा. गुरु वेगळा आणि सद्गुरू वेगळा. आपण सद्गुरूंना गुरु जरी म्हणत असतो व्यवहारामध्ये काही हरकत नाही,
म्हणायला, पण गुरु अनेक असू शकतात, सद्गुरू एकच असतो. गुरु म्हणजे काय? व्यवहाराचं ज्ञान देणारा, व्यवहारातलं सामान्य ज्ञान देणारा हा आपला गुरु असू शकतो. म्हणजे शाळेतले शिक्षक जे आपल्याला व्यावहारिक ज्ञान देतात, मग त्यांना आपण पूर्वीच्या काळात काय म्हणायचे? गुरुजी असं म्हणायचे. गुरुजी असं म्हणायचे कारण का? ते काहीतरी ज्ञान आम्हाला देतात म्हणून गुरुजी. व्यावहारिक ज्ञान जो देतो, अगदी तुम्हाला सांगू का, अगदी गमतीचा भाग म्हणून सांगतो, एखाद्याला तंबाखू कशी खायची हे शिकवणार आहे, त्या बाबतीतला त्याचा गुरु आहे. एवढी घ्यायची, या हातावर घ्यायची, पुन्हा एवढा लावायचा, अशी चोळायची, अशी थाप मारायची, इथे ठेवायची, अशी थुंकायची, हे सगळं शिकवणारा सुद्धा काय? गुरुच आहे. नाथ महाराजांनी गुरु आणि सद्गुरूतला भेद सांगितला बरं का. मंत्र तंत्र उपदेशिते घरोघरी गुरु आहेत इथे, जो शिष्या ते मिळवी सत्वस्तू ते श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु मानी. एकाच ओळीमध्ये नाथ महाराजांनी गुरु कोण आहे आणि सद्गुरु कोण आहे सांगितलं. मंत्र तंत्राचा उपदेश करणारे घरोघरी तुम्हाला गुरु मिळतील, मात्र शिष्याला जो सद्वस्तूप्रमाणे, सद्वस्तूपर्यंत म्हणजे परमात्म्यापर्यंत पोहोचवतो, नाथ महाराज म्हणतात मी नाही, भगवान श्रीकृष्ण आहे, त्याला म्हणतो हा सद्गुरू. अशी अवस्था गुरु आणि सद्गुरूंची सांगितलेली आहे. म्हणून व्यावहारिक ज्ञान देणारा गुरु आणि पारमार्थिक ज्ञान देणारा सद्गुरू जीवनामध्ये आल्याच्या नंतर सद्गुरूंची शरणागती करणं हे प्रत्येक जीवाचं आद्य कर्तव्य असल्यामुळे प्रत्येकानं सद्गुरूंची शरणागती गरजेची आहे. ही भावना, ही भूमिका नाथ महाराजांची आहे. एकनाथ महाराजांनी सद्गुरूंची सेवा केली, सेवेची आवडी आराम नाही अर्धघडी, अशी अवस्था नाथ महाराजांची. अर्धघडी सुद्धा आराम करायचा नाही एवढी सेवा सद्गुरूंची नाथ महाराजांनी केली. आणि सद्गुरूंची सेवा केल्यानंतर फल काय प्राप्त होतं तर उभा स्वयमेव देवघरी अशी अवस्था होऊन जाते. ऐका, अनेक प्रमाणात त्याचे संबंध आपल्याला देता येतील की सद्गुरूंची सेवा केल्याच्या नंतर गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू देवदयाचा अंकिला सोये संचला त्याचे घरा. म्हणजे गुरु परमात्मा आहे या भूमिकेवरती जर शिष्य आला तर देवही त्याच्या घरामध्ये राबतो. हे नाथ महाराजांचं प्रमाण आहे. म्हणून एकनाथ महाराजांची सद्गुरु सेवा एवढी घडली. वारकरी संप्रदायामध्ये एकनाथ महाराजांचे एकमेव संत आहेत की ज्यांनी तब्बल 12 वर्ष सद्गुरूंच्या घरी राहून त्यांची सेवा केलेली आहे, ज्याला साधन सिद्ध संत असं म्हणतात. एकनाथ महाराज साधन सिद्ध संत आहेत की त्यांनी साधना केलेली आहे. सद्गुरूंनी सांगितल्यानंतर शुलीभंजन पर्वतावरती जाऊन साधना केली आहे. भगवान श्रीकृष्णाचं दर्शन त्यांना प्राप्त झालेलं आहे. कारण सद्गुरूंच्या आदेशानुसार ह्या सगळ्या गोष्टी झाल्यामुळे साधन सिद्ध संत एकनाथ महाराज आहेत. म्हणून नाथ महाराजांनी साधना केली आणि त्यामुळे एकनाथ महाराजांचे सद्गुरूंच्या संबंधाने जेवढे अभंग आपल्याला पाहायला मिळतात इतर कोणत्याही संतांचे तेवढे नाहीत. एका जनार्दन याच्यामध्ये सगळं आलं. एका जनार्दनी स्वतःचं नाव अर्ध पण सद्गुरूंचं नाव पूर्ण, एवढी व्यापक दृष्टी नाथ महाराजांची सद्गुरूंच्या संबंधाने होती. म्हणून एकनाथ महाराजांनी अनेक अभंगातून आपल्याला या गोष्टी सांगितल्या. जेव्हा गुरुची प्राप्ती झाली काय आनंद असावा. नाथ महाराज म्हणतात म्या गुरु केला सर्व बोध त्याने मद दिधला घालून या डोळा अंजन दाविले विठ्ठल निधान कान फुंकुनी निगुती दिधले संतांची हाती एका जनार्दनी गुरु भरा त्याने दाविले परात्परा. मनोभाव जाणू दे माझा सगुण रूप धरिले ओझा पाहुणा श्री गुरु राजा आला ओ माये. नाथ महाराज म्हणतात मग कशा पद्धतीने त्याची मानसिक पूजा करायची सगळं वर्णन नाथ महाराजांनी केलंय. म्हणून सद्गुरूंची शरणागती ही जीवनामध्ये आपल्याला दिशा देणारी असते आणि जीवनातली दशा बदलणारी असते. आणि त्यामुळे अशा सद्गुरूंच्या शरणागतीमध्ये गेल्यानंतर ब्रह्मप्राप्ती होणार आहे असा आशय या अभंगाचा सर्वसामान्य बुद्धीनं मी आपल्याला सांगितला. यथामत या अभंगाचं चिंतन झालं. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा.